टेस्ट आणि ट्रीट हा मॉडेल वापरणे हा त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा इलाजाचं लक्षात आलेला आहे. दुसरा विषय आहे की आता जे काही लॅबोरेटरीचा रिपोर्ट आलेला आहे की डबल म्युटंट स्ट्रेन किंवा त्या स्ट्रेनमध्ये काही व्हेरिएशन झालेले आहेत, तर त्याविषयी तसं जिल्हा स्तरावरनं फार काही बोलणं उचित नाही. जे काही शासनाकडनं कम्युनिकेशन झालेलं आहे ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो, परंतु निश्चितपणे काही जनुकीय बदल हे झाल्याचं त्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आपले सुद्धा सॅम्पल्स विशेषतः चोपडा आणि जळगाव शहरातले आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी हे पाठवत आहोत NIV-ला. बेड पोझिशनवरती प्रचंड ताण आलेला आहे, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल आणि त्यामुळे बऱ्याचदा पेशंटला फिराफिर होते. त्यासाठी आपण बेड मॅनेजमेंटची प्रणाली आता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्थापन केलेली आहे आणि ती एक्सपांड करून लगेच प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा त्याला अटॅच होतील, जेणेकरून एका नंबरवर कॉल करून आपण पेशंटला हे सांगू शकतो की कुठं बेड अवेलेबल आहे. बेड मॅनेजमेंटमध्ये दुसरं पण थोडंसं सहकार्य आपल्याला हे पाहिजे, स्पेशली जे रेफरिंग डॉक्टर असतात ते तुम्ही समोरच्या हॉस्पिटलला एकदा कळून जर पेशंट रेफर केला तर त्याला फार फिरण्याचं काम करत नाही, पण फक्त पेशंट आपल्या हॉस्पिटलमधून बाहेर टाकणे आणि मग तो त्याच्या जबाबदारीवर जाणे याच्यामुळे अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आपण सगळ्या रेफरिंग डॉक्टर्सना या सूचना स्ट्रिक्टली दिलेल्या आहेत की पेशंट रेफर करण्याच्या अगोदर तुम्ही समोरच्या हॉस्पिटलला इंटिमेट करा, बेड पोझिशन घ्या आणि तिथे नाही ते इतर दुसरीकडे आपण बेड मॅनेज करू शकतो. म्हणजे आताही अनुभव हा आहे की जसं आपण सिव्हिल हॉस्पिटलची आपल्या GMCची कॅपॅसिटी वाढवली, पेशंट GMC नाही तर इकरा नाही तर UPMC कुठंतरी आपण त्याला अर्जंटली मॅनेज करू शकतो. अर्थात त्याच्यात आपण विषय असतो की शहरामध्ये फक्त एकच मोठं हॉस्पिटल आपलं ते आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सेपरेट नाही किंवा इतर अशी कुठलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल शहरामध्ये नाही आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला ते जिकिरीचं बॅलन्सिंग आहे ते करावं लागतं. परंतु माझा विश्वास आहे की बेड मॅनेजमेंट सिस्टम एकदा व्यवस्थित कार्यान्वित झाली तर आपण निश्चितपणे पेशंटचा जे होणारा याच्यातला डिले आहे आणि तो जर जेव्हा दिसू शकतो असा तो घातक डिले आहे तो निश्चितपणे आपण थांबवू शकतो. औषधांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा शॉर्टेज सध्या बाजारपेठेमध्ये नाही आहे. औषधं रेमडेसिवीर विशेषतः जे सगळ्यात जास्त आता यावेळेस बंडल ड्रग म्हणून जे समोर आलंय त्याची कुठेही अडचण नाही. प्राइसिंगच्या बाबत इश्यू होता, त्यात खूप जास्त दराने त्याचा विक्री केली जायची किंवा साठेबाजी काळा बाजार होईल हा सगळा मुद्दा समजून सांगितला. त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद देऊन आता 1200 रुपयाची कॅप रेमडेसिवीरला लावलेली आहे. तरी सुद्धा अशा तक्रारी येत आहेत की काही ठिकाणी आम्ही एका दुकानातूनच घ्यावं आणि ते जास्त किमतीनं घ्यावं असं काही असेल तर त्याच्यात निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. मी सकाळीच आता एक अशी तक्रार FDA आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आपण पाठवलेला आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत सुद्धा आपला आता सिव्हिल हॉस्पिटलचा टँक पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. मध्यंतरी एक दिवस त्याला थोडं रिपेअरिंगची गरज होती, ती सगळी आपण रिपेअरिंग करून घेतली आणि त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी ऑक्सिजनचा तसा आपल्याकडे लिक्विड ऑक्सिजनचा शॉर्टेज नाही आहे. सिलेंडर सर्क्युलेशनचा कधीतरी विषय येऊ शकतो, त्यासाठी आपण सगळ्या खासगी हॉस्पिटलला सांगितलं की तुम्ही तुमचे स्वतःचे सिलेंडर्स वाढवा जेणेकरून ते लगेच रिफिल करून आपल्याला पाठवता येतील. इव्हन हे सांगू इच्छितो की ज्या दिवशी आपला सिव्हिल हॉस्पिटलचा टँक 12 तासांसाठी रिपेअरसाठी बंद होता त्या दिवशी सुद्धा कुठं ऑक्सिजनची कमी झाली नाही. आपण सिलेंडरनं त्याला बॅकअप दिला आणि काल एका शेजारच्या जिल्ह्यात इमर्जन्सी म्हणून आपल्याकडचे 150 ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवले. इतकी आपली कॅपॅसिटी सध्या आहे, आपल्या कुठेही हर्ट न करू देतात. फक्त थोडंसं त्यात हाच विषय असतो की थोडंसं कधी कधी हॉस्पिटल्स पॅनिक होतात, अचानक त्यांना सिलेंडरचं शॉर्टेज जाणवतो. त्यावेळेस आपण जिल्हा नियंत्रण कक्ष त्याचं स्थापन केलेलं आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्याची सगळी त्यात कार्यान्वित आहे. सगळ्या डॉक्टर्सना आम्ही ते नंबर दिलेले आहेत की ऑक्सिजनच्या बाबतीत कुठलाही अडचण आली तर त्या टीमला कॉन्टॅक्ट करा. ते लोक कंपल्सरी 24 तास त्या ऑक्सिजन प्रोव्हायडरच्या तिथं बसून असतील आणि ऑक्सिजनचं त्यांना अरेंजमेंट हे करून देतील. दुसरा विषय जो गेल्या वेळेस खूप चर्चेत होता आणि यावेळेस सुद्धा तो हळूहळू यायला लागले ते खासगी रुग्णालयांबद्दलच्या तक्रार. तर त्याविषयी आपण ऑडिटचं जे गेल्या वेळेसचं मॉडेल होतं तेच वापरणार आहे. राज्य शासनाचे जे आदेश आहेत ते कायम आहेत, ते पूर्णतः त्याच पद्धतीनं ऑडिट होणार आहे आणि जिथं जिथं रिफंड देणं अनुज्ञेय ठरेल त्या ठिकाणी त्यांना रिफंड द्यावाच लागणार आहे. गेल्या वेळेस ज्या काही हॉस्पिटल 2-3 हॉस्पिटलच्या खूप जास्त तक्रारी होत्या त्यांना आपण यावेळेस स्पष्ट नकार दिला, कारण 10-20 बेडसाठी ते इतक्या तक्रारी वाढतात त्यावेळी ते 10-20 बेड दुसऱ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये मॅनेज करून तिथं चांगली सेवा दिलेली चांगली राहते. आणि हॉस्पिटल्सना सुद्धा आपण ही सगळी बेसिक माहिती आहे ती वेळोवेळी देत असतो. नवीन हॉस्पिटल्सला त्याचं ओरिएंटेशन दिलेलं आहे आणि जर आवश्यकता भासली तर आपण एक त्यांना सॉफ्टवेअर पण करून देऊ की जर फक्त पेशंटचे डेज आणि बेसिक डिटेल टाकले की ऑटोमॅटिक बिल कॅल्क्युलेट होईल. ते सुद्धा सॉफ्टवेअर आपलं तयार आहे. आजचा मूळ उद्देश आहे की आपण जे संशयित रुग्ण शोध मोहीम सुरू केलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला ती माहिती द्यायची आहे. आपण आतापर्यंत म्हणतो की रुग्णांनी लक्षण असल्यास तातडीनं समोर यावं किंवा तात्काळ
शासकीय आरोग्य यंत्रणेला समन्वय साधून त्यांनी टेस्टिंग करून घ्यावं. परंतु यात अडचण अशी व्हायला लागली की एक तर अनेक रुग्ण अजूनही ते अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात आहे, आणि दुसरं असं की यावेळेसचे काही जे सिम्पटम्स आहेत, कारण आपण म्युटंट स्ट्रेनच्या बाबतीत जेव्हा चर्चा करतो हे अतिशय वेगळे आहेत आणि ते व्हिजिबल त्याचं सिम्पटम नसतं. एखाद्याला जर ताप आला तर आपण त्याची मेजरमेंट घेऊ शकतो, SpO2 ड्रॉप झाला आपण ते मोजू शकतो, परंतु डोकेदुखी, अंगदुखी याची लक्षणं आहेत की त्या व्यक्तीला सांगावं लागतं. डोकेदुखी आपण असं बाहेरून काही मशीन आपल्याकडे नाही की ती मोजू शकतो. तर या बाबतीत थोडंसं आपल्याला जनतेचं सहकार्य लागणार आहे की अशा प्रकारची जी लक्षणं आहेत, डोकेदुखी, वास न येणे, चव न लागणे, अंगदुखी, पातळ शौचास होणे, ही लक्षणं जर सांगितली तर ही सुद्धा कारण कोविडचे सिम्पटम्स आहेत. आणि यात एक गंभीर प्रकार असाही घडतो की आपण जे परवा पत्र इश्यू केलं होतं की काही ठराविक 5-10% असतील असे काही जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा काही डॉक्टर्स आहेत क्लिनिक लेवलचे की जे याला टायफॉइड किंवा काहीतरी दुसरं काहीतरी डिटेक्ट करून त्या हिशोबाने ट्रीटमेंट करतात आणि मग पेशंट खूप खालावतो, मग तो कोविडसाठी येतो. याच्यामध्ये पेशंट दगावण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यांनाही आपण सगळी परिस्थिती समजावून सांगितलेली आहे आणि अगदी सक्त भाषेत सूचना केलेल्या आहेत की पेशंटच्या जीवाशी खेळ न करता त्याला तात्काळ रेफर करा. म्हणजे एकदा तो कोविड पॉझिटिव्ह डिटेक्ट झाला, ट्रीटमेंट सुरू झाली की मग बाकी पुढच्या गोष्टी आपण व्यवस्थित हे करू शकतो. म्हणजे अगदी 1200 जरी पेशंट आले तरी बरे होणारे 900-1000 पेशंट आपल्या रोजचे आहेतच, कारण हे सगळेजण लवकर डिटेक्ट होऊन आपण शोधून काढलेले आहेत किंवा स्वतः समोर आलेले आहेत आणि त्यामुळे ते बरे झालेले आहेत. आणि जे लेट होतात त्यांच्या मध्ये मात्र मग कधी कधी इतके लेट ते होतात की मग डॉक्टर्सना सुद्धा त्यात फार काही करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आपण ही ऍक्टिव्ह केस फाइंडिंग किंवा संशयित रुग्ण शोध मोहीम सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला या सगळ्या लक्षणांचा आढावा घ्यायचा आहे की वास, चव, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणं आणि आता टेम्परेचर, SpO2 हे आपण चेक करतोय, जेणेकरून आपल्याला ते केसेस शोधून त्यांना लगेच टेस्ट करून उपचारासाठी दाखल करता येईल. यात ग्रामीण भागामध्ये, कारण ग्रामीण भागाचा सेटअप हा तयार असतो की त्या गावासाठी एक डेडिकेटेड अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ANM असतात. त्यामुळे तिथं आपण हे कालच अगदी शॉर्ट नोटवरती सुरू केलेली आहे. महापालिका क्षेत्रात उद्यापासून आपण ती सुरू करतो आणि पहिला आपला फोकस राहणार आहे जिथं जास्त पेशंट आढळतात असा जो भाग आहे तो, त्या ठिकाणी जाऊन आपण ऍक्टिव्हली केसेस शोधू. कारण पुन्हा हीच अडचण होते की जर पेशंट लेट आपल्याला मिळाला तर त्याला वाचवणं हे फार कठीण होऊन जातं. आणि गेल्या वेळेस आपण बघितलं की 20-20, 25-25 मृत्यू एका दिवसात आपण त्या वेळेमध्ये बघितले. सुदैवाने आतापर्यंत तो आकडा आला नाही, परंतु त्या दिशेनं न जाण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. कंटेनमेंट झोन, क्वारंटाईन या सगळ्या गोष्टींबाबत वारंवार प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा तुलना केली जाते की गेल्या मार्चमध्ये किंवा गेल्या एप्रिलमध्ये अशी परिस्थिती होती. तर यात एक गोष्ट ही पण आहे की बरेचसे गाईडलाईन्स बदललेले आहेत. सुरुवातीचा वेळेमध्ये जेव्हा क्वारंटाईन किंवा कुणाला क्वारंटाईन करायचं त्यावेळेस आपण मुंबईवरून आला तरी क्वारंटाईन करायचो, पुण्यावरून आला तरी क्वारंटाईन करायचो. आता तशी गाईडलाईन आपल्याला नाही आहे आणि बेसिकली जिल्ह्यातच आपला स्प्रेड आहे असं तर नाही की बाहेरून कोणी येणार आहे त्यांना रोखलं की थांबून जाईल. जिल्ह्याचा स्प्रेड असल्यामुळे आपण जिल्ह्यातल्या याच्यावरती जास्त लक्ष देऊया. बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याच्या सध्या गाईडलाईन नाही आहे किंवा त्यावेळेस होम आयसोलेशन नव्हतं, त्यामुळे कंपल्सरी CCC मध्ये दाखल करायचं. आता आपण कमी जरी केलं असलं तरी थोड्या बहुत प्रमाणात होम आयसोलेशन सुद्धा करतोय. त्यामुळे मागच्या आणि आताचं कंपॅरिझन हे करण्यामध्ये तसं फार काही फलित नाही आहे. याउलट मी हे सांगू इच्छितो की जेव्हा सेंट्रल टीम 10 तारखेला आपल्या जिल्ह्यात आली होती त्याचा रिपोर्ट सुद्धा आम्ही शेअर करू शकतो आपल्याशी. त्यांनी हे म्हटलं की फार कमी जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट ऍक्टिव्हिटी दिसल्या, तर जळगाव जिल्ह्यात त्यांनी एक नमूद केलं होतं की आपल्याकडे कंटेनमेंट झोन आणि त्याचा सर्व्हे सुरू आहे. अर्थात कंटेनमेंट झोन म्हणजे फक्त पत्रे ठोकणे किंवा तिथं बॅरिकेड लावणे म्हणजे कंटेनमेंट झोन होत नाही. त्याच्या पुढे जो सर्व्हे सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा सर्व्हे पूर्ण क्षमतेनं व्हायला पाहिजेत अशा सूचना आपण आरोग्य यंत्रणेला दिलेल्या आहेत. कंटेनमेंट झोन करताना फक्त शेजार बाजारचा सर्व्हे करायचा आणि तिथं थांबलं तर त्याच्यात आपण खूप लोक मिस करतो. कारण एक वेळेस व्यक्ती शेजाऱ्या बाजाराशी बोलणार नाही, पण त्याचे वर्क प्लेस जो आहे जिथं तो काम करतो तिथं त्याचा जास्त कॉन्टॅक्ट आहे. क्लोज रूममध्ये उदाहरण सांगतो, एक बँक कर्मचारी आहे, त्याच्या घराच्या अवतीभोवती आपण सगळे सर्व्हे केला आणि थांबलो तर आपण त्याचे बँकेतले जे कॉन्टॅक्ट आहे ते मिस करतो. त्यामुळे वर्क प्लेस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, त्यांच्या कामाच्या ठिकाणचे संपर्काची शोधणे ही मोहीम अतिशय सक्रियपणे आपल्याला या ठिकाणी राबवण्याचं नियोजन केलेलं आहे. कारण ते लोक जास्त धोक्यात आहेत, कारण ते सोबत काम करतात, दिवसभर सोबत बसून असतात, शेजारी पाजारी किंवा कुटुंबीय ठराविक काळासाठी संपर्कात येतात. या अनुषंगाने हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आपण केंद्रीय समितीच्या दौऱ्यानंतर केलेला आहे. याशिवाय इतर जे मुद्दे आहेत
त्याविषयी आपण सुद्धा प्रश्न विचारू शकता. परिस्थिती निश्चितपणे कठीण आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. बेड मॅनेजमेंटची आम्हाला सुद्धा बरीच कार्यावरची कसरत करावी लागते आणि त्यात अडचण अशी झाली की काही ठराविक 2-3 तालुक्यांमध्ये, म्हणजे आपण जरी सांगतो की जिल्ह्यामध्ये आज आमच्याकडे जवळपास 2200 ऑक्सिजन बेड आहेत, पण हे जिल्ह्यात विखुरलेले आहेत. त्यामुळे जर एकाच तालुक्यात आउटब्रेक झाला तर तालुक्याच्या पुरते बेडची संख्या ही मर्यादित वाढते. मग त्यांना आपल्याला बाहेर ट्रान्सफर करावं लागतं, त्यात पेशंटची अडचण होऊ शकते. त्यामुळे आपला हाच हेतू आहे की प्रत्येक तालुका स्वयंपूर्ण करावा. त्यासाठी जास्तीत जास्त त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड, नॉन ऑक्सिजन बेड वाढवावेत. व्हेंटिलेटरचा एक इश्यू आहे की आपल्याकडे पुन्हा असा एक झाला आहे की व्हेंटिलेटर्स हे बऱ्याच ग्रामीण रुग्णालयांमध्ये चालू नाही आहेत किंवा आहेत. हे बेसिकली NIV आहे, ते ट्यूबवाले व्हेंटिलेटर नाही आहेत. ट्यूबचे व्हेंटिलेटर हे फक्त एकदम एक्सपर्ट सुपरविजनमध्ये आपल्याला GMC सारख्या ठिकाणीच लावता येतात. परंतु जे NIV आहेत ते आता बहुतांश ठिकाणी हे वापरल्या जात आहेत. 1-2 ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टरने आपण कॉलम बेसिसवर त्यांची सेवा घेऊन ही सगळी व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. NIVचा वापर जरी केला तरी बऱ्यापैकी आपल्याला मिळणार आणि व्हेंटिलेटरसाठीची शोधाशोध थांबेल अशी आपण यंत्रणा ऑलरेडी तालुका पातळीवर तयार केलेली आहे. याशिवाय बाकी दंडात्मक कारवाया किंवा इतर जो विषय आहे त्यामुळे मी याची विनंती करतो की आपण थोडंसं आपल्याला कल्पना आहे की जसं माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेलं आहे सूचना, वाढत्या केसेस जो खालचा उच्चांक जिल्ह्याभरामध्ये गाठलेला आहे, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे टेस्टिंग्स वाढवणं हा एक महत्त्वाचा मुद्दा, त्याचा फॉलोअप करून वाढल्यामुळे ह्या केसेस वाढलेल्या आहेत. या अनुषंगानं मी सर्व जळगाव जिल्हावासियांना आवाहन करतो की आपण ज्या त्रिसूत्री दिलेली आहे, जे नियम दिलेले आहेत याचं कटाक्षाने पालन करावं. कारण या वाढत्या केसेसला थांबवण्यासाठी आपण सेल्फ डिसिप्लिन, मी जबाबदार, ही जी काही योजना, ही संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आपल्याकडे आपल्या सर्वांना आवाहन करून राबवण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याचा पालन सर्वांनी करावं. मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाया पोलीस दलातर्फे चालू आहे. विविध ठिकाणी मास्कच्या केसेस आहेत, त्यावर तसेच 188च्या अंतर्गत आमच्याकडून केसेस चालू आहेत आणि यापुढं आणखी जास्त गांभीर्यानं या विषयाला पोलीस दलाला घेणं भाग पडणार आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना असली पाहिजे. आणि माननीय जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील की जसा आपल्याला 3 दिवसाचं लॉकडाऊन करावा लागला तशी परिस्थिती परत एकदा निर्माण होत चाललेली आहे, असं एकंदरीत चित्र दिसून येतंय. तर या सर्व पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी या सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, गर्दी टाळणे या गोष्टींचं पालन करावं. शेवटी पोलीस यंत्रणेला ही एक, जेव्हा सर्व मार्केट आणि बाजार प्लेसेसला मुभा देण्यात आलेली आहे त्यावेळी नियंत्रण करणं हे फार एक तारेवरची कसरत होऊन जाते. तर या ठिकाणी माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण या सर्व प्रशासन आणि पोलिसांच्या एकंदरीत कामकाजामध्ये या कोविड नियंत्रणाच्या आपण सर्वांनी सहकार्य करावं. मी अजून एक सांगू इच्छितो की पोलीस दलाकरिताचं पोलीस CCC सेंटर आम्ही आमच्या मुख्यालयामध्ये चालू केलेलं आहे. ते कालपासून कार्यान्वित केलेलं आहे. त्यामध्ये अजून काही अतिरिक्त सुविधा निर्माण करून उद्या ते फुल फ्लेज पद्धतीने आम्ही चालू करतो की पोलीस कुटुंबीय आणि पोलीस कर्मचारी हे जे काही पॉझिटिव्ह येत आहेत त्यांचे कमी लक्षणं, सौम्य लक्षणं असलेली, ज्यांना ऑक्सिजनचा गरज नाही आहे परंतु आयसोलेशन आवश्यक आहे, त्यांच्यासाठीचं CCC सेंटर जवळजवळ आमची 40 बेडच्या कॅपॅसिटीने आम्ही चालू केलेलं आहे. ते उद्यापासून फुल्ली ऑपरेट होईल. आता ऑलरेडी 4 पेशंट आमच्याकडे आलेले आहेत. त्यांच्यासाठी खाण्यापिण्याच्या सुविधा, गरमीचे दिवस आहेत, कूलर, काही मनोरंजनाची साधनं आणि चांगलं डाएट आणि डॉक्टर्सची व्हिजिट, सिव्हिल सर्जन साहेबांनी सुद्धा या संदर्भात बोलणं झालेलं आहे. डेडिकेटेड स्टाफ, अशा सर्व पद्धतीने पोलीसचा आणि हेल्थचा आम्ही नियोजन करून हे सेंटर जे की ऑक्टोबरमध्ये चालू केलं होतं, परंतु पेशंट्स नसल्यामुळे ते शेवटी बंद केलं होतं, ते पुनश्च एकदा आम्ही कार्यान्वित केलेलं आहे. पत्रकारांसाठी सुद्धा एक CCC सेंटर करावं अशी मागणी होती. त्याचं थोडंसं नियोजन आमचं सुरू आहे. 1-2 दिवसात आपलं ते सुद्धा निश्चितपणे कार्यान्वित होईल. आमचा एक मित्र रोज पत्रकार परिषदेला आपल्याला म्हणजे यायचा सेवा वाटेल म्हणजे
त्याची खूप क्रिटिकल परिस्थिती झाली आहे. त्याला जर सिव्हिलला आणलं तर खूप बरं आहे. त्याची एक मानसिक झाली की मला गोदावरी हॉस्पिटलमध्ये मला सिव्हिलला पाहिजे. ठीक आहे, मी अल्टरनेट डे संपर्कात आहे त्यांच्यासोबत. जर तशी हे असेल तर आपण त्यांना निश्चित करू. त्याचं सायकोलॉजिकल त्याला असं वाटतं की मला सिव्हिलला चांगलं होईल. निश्चितपणे मी एकदा ते पुन्हा एकदा अरेंजमेंट करू. एक प्रश्न असा होता की जे कुठल्या हॉस्पिटलला किती वेळ अवेलेबल आहे शासकीय ते आपल्याला रोज करू शकेल का? लोकांना काय टाइमपर्यंत अंदाजे करायला तिला त्या ठिकाणी भेट नसतो तर मिनिटाला बदलणारी आकडेवारी आहे. म्हणजे आज एक बेड वॅकंट दिसला तिथं आणि 10 लोक आले तर एकालाच मिळणार आहे. त्यापेक्षा आपण ते मॅन्युअल आणि रिअल टाइमसाठी तिथं फोन सुविधा उपलब्ध केलेली आहे. मी तो पुन्हा एकदा शेअर करतो नंबर सगळ्यांना. तिथं नंबर केल्यावर ॲक्युरेट ते सांगतील की बेड आहे नाहीये, नसला तर कुठं कनेक्ट करून द्यायचं हे सुद्धा आम्ही त्यांना ओरिएंटेशन सगळं करू. त्यापेक्षा आपल्याला काही ऑनलाईन सिस्टीम जर करता आली असेल की ते कुठेतरी डिस्प्ले व्हावं किंवा तेच कारण ऑनलाईन म्हणून म्हणतो ना आपण. ऑनलाईन म्हणजे क्षणाक्षणाला जी पोझिशन असेल ती रिझर्वेशन सारखी दिसावी कुठेतरी. आणि ते महत्वाचा एलिमेंट असतो बुकिंगचा. तुम्ही जर बुक केला तो रेड होतो, पण एक जर ग्रीन बेड दिसला की वॅकंट त्यासाठी 10 लोक आले तर खूप मोठा पॅनिक होऊ शकतो. त्यामुळे रिअल टाइम फोनवरती आणि फोन सगळ्यांना अवेलेबल आहे. इंटरनेट कदाचित सगळ्यांकडे नसेल किंवा तो वापर फोन हा सोपा आणि तात्काळ हे करण्याचं माध्यम आहे. ब्रेक होत नाही आणि लाईव्ह असतं की ठीक आहे इथं नाही तर दुसरीकडे करा असं. त्यामुळे आपण दुसरं आहे की चुकून समजा ग्रीन दिसला एखाद्या आणि समजा तो 5 मिनिटं व्हेरीफाय करण्यापर्यंत नाही झाला तर ती गोंधळ घालायला चालू करते. त्यापेक्षा तितका 5-10 मिनिटाचा कालावधी प्रशासनाला मिळणं आवश्यक आहे की तोपर्यंत ते व्हेरीफाय करून ती जागा त्यासाठी रिझर्व. बरोबर. 5 लोकांची डेट झाली त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल ऑक्सिजन पण नाही. धरणगावचा विषय मी सांगतो. आपली टीम तिथं काल रात्री पण गेली होती, आज सकाळी पण काही ठिकाणी उपलब्ध आहे. ऑक्सिजन शॉर्टेजचा बिलकुल विषय नाही. काल स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, तहसीलदार सगळ्यांनी जाऊन व्हेरीफाय केलं. जे पेशंट आतापर्यंत त्या सेंटरमध्ये एका दिवसामध्ये जे काही डेथ झालेले आहेत ते सगळे क्रिटिकल होते आणि त्यांना असं कुठल्याही प्रकारचं प्रोटोकॉलमध्ये ट्रीटमेंटच्या किंवा कुठेतरी त्यांना ऑक्सिजन कमी पडला अशातला काही भाग असल्याचं निदर्शनास आलं नाही. परंतु क्रिटिकल पेशंट होते. त्या बाबतीत डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले तरी वाचवू शकले नाही. पण याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांना त्यांना बरं पण केलेलं आणि तसंच जर धरणगाव सेंटरचा आपला रिपोर्ट चांगला करतो. धरणगाव तालुक्यात आता ग्रामीण भागात कोरोना जास्त वाटतं कारण की मी त्या तालुक्यात राहणार आहे. बरोबर आपलं माझं गाव 600 लोकांचं आहे. त्या ठिकाणी 45 कोरोना पॉझिटिव्ह आहे. ते होम क्वारंटाईन आहेत पण ते लोक मोफत गावात फिरत आहेत. प्रशासन त्याच्यावर लक्षच देत नाही आणि त्या गावात आज सकाळी 2 डेथ झाले. अहिरे बुद्रुक म्हणून गाव आहे होतं म्हणून त्या ठिकाणी. आणि धरणगावची शहराची आकडेवारी आणि ग्रामीण भागाची आकडेवारी जास्त आहे. ग्रामीण भागात शहरात धरणगाव तालुका आपल्याला माहिती आहे की जळगाव सिटीला खूप क्लोजली कनेक्टेड आहे. त्यामुळे आम्ही हॅरिसमध्ये तो तालुका घेतलेलाच आहे. तो गावाचे मी डेटा व्हेरीफाय करतो कारण एका गावात 600 पैकी 45 म्हणजे थोडंसं व्हेरीफाय करावं लागेल डेटा. आता मी सरासरी म्हणू शकतो की असतीलच तेवढं. निश्चितपणे व्हेरीफाय करू, मास टेस्टिंग करू. आपण बरेचसे मोठे गाव असं करून कंट्रोल करू. चाळीसगाव तालुक्याचं उदाहरण जायचं तर एक साधारण 15 दिवसांपूर्वी चाळीसगावमध्ये डेली 250-300 यायची आणि पॉझिटिव्हिटी 25% होती. परंतु आपण मास टेस्टिंग करून आज चाळीसगावची पॉझिटिव्हिटी सिंगल डिजिटमध्ये आलेली आहे. हे मॉडेल सगळीकडे हेच वापरायचं. आपल्याला काय फार वेगळं करण्याची गरज नाही आहे. रेग्युलर टेस्टिंग करायचं. त्याच्यात जर लोकांनी सहकार्य केलं, मास्क गर्दी ह्या गोष्टी जर नियंत्रित राहिल्या, मास्कचा सगळ्यांनी वापर केला तर निश्चितपणे आपण ह्यातनी बाहेर येऊ शकतो. सर्वेक्षण त्यामुळे आपण जसं आता ग्रामीण भागातला उल्लेख केला, ग्रामीण भागातही जसच्या तसे शहरी भागात आहे त्याच्याच ग्रामीण भागात पण आढळून येत आहे. त्याच्यात जसं जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे किंवा बाजारपेठेत जाणे टाळणे, अनावश्यक असेल तेव्हा बिलकुल म्हणजे चावडीवर बसणे, ह्या जर ग्रामीण भागातल्या गोष्टी कंट्रोल झाल्या, वारंवार हात धुणे, तर आपण बऱ्यापैकी कोरोनावर आपण नियंत्रण आणू शकतो. आणि या व्यतिरिक्त जिथं ज्या गावात जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह केसेस आढळून येत आहेत त्या गावात आपण संपूर्ण स्क्रीनिंग करत आहोत. आपण काल परवा जवळ सरासरी 1000 केसेस प्रतिदिन आपण प्रत्येक तालुक्याने हे करतोय आणि त्याच्यात हॉटस्पॉट गावं जे आहेत ते पण आपण निवडून त्यांच्यावर लवकरात लवकर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त जसं पूर्वी आपण प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेक्षण केलं होतं तसं यावेळी माझं जबाबदारी म्हणून आपण एक कोविड सदृश्य जे रुग्ण आहेत त्यांची संशोधन म्हणजे एक शोध मोहीम आपण सुरू करत आहोत आणि ती कालपासून सुरूही झाली आहे. याच्यात अंगणवाडी असतील, आशा वर्कर असतील, एएनएम असतील किंवा आमचे हेल्थ वर्कर अजून काही असतील आणि शिक्षक असतील,
ही टीम प्रत्येक घराघरात जाऊन त्या घरात त्यांचे जे आता नवीन जे म्युटेटेड व्हायरसचे जे लक्षणं आहेत ते अंगदुखी असेल, डोकेदुखी असेल, लूज मोशन असेल किंवा पाय किंवा इतर काही जे लक्षणं असेल, डोळे जड होणे, यांचं प्रत्यक्ष सर्वेक्षण विचारल्याशिवाय जोपर्यंत पेशंट सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आपण टेम्परेचर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन तेही मेजर करणारच आहोत. परत कोमॉर्बिड जे पेशंट्स आहेत ज्यांना काही हायपरटेन्शन आहे, मधुमेह आहे, याही लक्षणांचे इली सारीचे काही रुग्ण असतील त्याच्यावरही आपण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि शक्य असल्यास आपण तिथल्या जीपीजना पण जीपी असोसिएशन किंवा जे जीपीज असतील त्यांनाही विनंती केलेली आहे. त्यांना आपण टेस्टिंग किट तिथे प्रोव्हाइड करून देऊ आणि त्या गावातले जे संशयित रुग्ण आढळतील तिथल्या तिथे टेस्ट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझं ग्रामीण जनतेला एक आव्हान असेल की ही जी रुग्ण संशोधन मोहीम आहे, सदृश्य रुग्ण संशोधन मोहीम, त्याला लोकांनी सहकार्य करावं. ही जे कर्मचारी आपल्या दारी येतात ते स्वतःचा पण जीव धोक्यात घालून येत आहेत आपल्या जीवाच्या संरक्षणासाठी. एवढं आपण लक्षात ठेवावं आणि त्यांना काही त्रास न देता आपण त्यांना सहकार्य करून आपला आवाज जर दिला तर आपल्याला लवकरात लवकर ग्रामीण भाग किंवा शहरी भाग कोरोनामुक्त करण्यास मदत होईल. आता जो प्रशासनावर जो लोड येतोय ते जर आपल्याला अर्ली डिटेक्शन झालं, पहिल्याच टप्प्यात डिटेक्शन झालं आणि जर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपण केली, होम क्वारंटाईन असून तर होम क्वारंटाईनच राहावं, आपण इतरांच्या संपर्कात येऊ नये, आपल्या कुटुंबाचं संरक्षण आपण करण्याची आपली जबाबदारी व्यवस्थित पाळली तर याच्यावर आपण निश्चितच लोकांच्या सहकार्याने नियंत्रण आणू शकू असं मला वाटतं. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल आहे लोकांचा. कारण आता अशी स्टेज नाही की आपण लोकांमध्ये जनजागृती करतोय, सगळ्या लोकांना या आजाराविषयी सगळंच माहिती आहे. त्यामुळे एक आपली जबाबदारी म्हणून जर आपल्याला काही लक्षणं स्वतःहून जरी आढळले तरी आपण प्रथमतः आयसोलेट होऊन टेस्टिंग करून घेणे ही सगळ्यांची एक आद्य जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडेल अशी माझी नम्र विनंती आहे आणि आव्हाने आहे. सर, होली के लिए कोई स्पेशल रिस्ट्रिक्शन गवर्नमेंट के होम डिपार्टमेंट ने उस मामले में पूरा एक डिटेल सर्कुलर जारी किया है जिसमें सार्वजनिक जगह पर धूलिवंदन या होली का जो समारंभ किया जाता है उसके ऊपर टोटल बैन. सर, सोमवार से लॉकडाउन लगेगा ऐसी चर्चा है, क्या उसको कुछ पॉसिबिलिटी है? जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती बघता आता ऍक्च्युली आम्ही खूप हे करत आहे की गांभीर्यानं त्याविषयी विचार सुरू आहे. मी सगळ्यांसमोर नमूद करू इच्छितो आणि बऱ्याचशा जिल्ह्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. बीड, परभणी असेल, नांदेड असेल, आपण सुद्धा त्याचा गांभीर्याने विचार करत आहोत आणि जर ही सगळी आकडेवारी बघून, सगळे ऑब्जेक्टिव्ह डेटा बघून आणि बाहेरची ओव्हरऑल परिस्थिती बघून जर तशी काही वेळ आली तर आपण ते इन ॲडव्हान्स जाहीर करू. असं अगदी 11व्या तासाला आपण आज रात्री सांगणार की उद्या सकाळपासून लॉकडाऊन असं बिलकुल होणार नाही. जरी जाहीर करायचं असेल तरी आपण खूप वेळ घेऊन तसं जाहीर करता येईल. मात्र त्याविषयी आम्ही गांभीर्याने चर्चा करत आहे आणि काही असेल तर आम्ही निश्चितपणे आपल्याला ते कळू.